मिरज तालुक्यातील बुधगाव येथे पहाटेच्या अंधारात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले। अवघ्या काही मिनिटात त्यातील तब्बल 17,46,000ची रोकड लंपास करून त्यांनी पोबारा केलाय। गॅस कटरने मशीन तोडण्याचा प्रयत्न झाल्याने मशीन काही प्रमाणात जळाली होती। चोरटे स्थानिक नसून परराज्यातील असल्याचा पोलिसांना कयास असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची 3 पथके त्यांच्या मार्गावर रवाना करण्यात आली आहेत। या प्रकरणी एटीएम केंद्राच्या स्वच्छतेचा ठेका घेतलेला कोल्हापूर येथील निशा कंपनीचे पर्यवेक्षक संभाजी मारुती चव्हाण यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। बुधगाव कौलापूर रस्त्यावरील बस थांब्यानजीक बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम केंद्र आहे। या एटीएम मशीनमध्ये 3 दिवसांपूर्वीच लाखो रुपयांची रोकड भरण्यात आली होती। बुधवार दिनांक 21 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे 4 चाकीतून एटीएम केंद्रापाशी आले। चोरट्यांनी चेहऱ्यावर काळा मास्क लावला होता। सदर एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांनी निर्धास्तपणे आत प्रवेश केला। या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही तातडीने बंद केले। त्यानंतर एटीएमचं मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील 17,46,000ची रोकड काढून घेतली। ही घटना अवघ्या काही मिनिटात झाली आहे। एटीएम मशीन फोडताना चोरट्यांनी एटीएम केंद्राला असलेले शटर लावले होते। सीसीटीव्ही त्यांनी बंद करण्यापूर्वी चोरट्यांचं चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत। अलमट्टी धरण उंची संदर्भात झालेल्या बैठकीला केवळ महायुतीच्या आमदार खासदारांना निमंत्रण दिले। खासदार विशाल पाटील व मी पूरग्रस्त भागाचे लोकप्रतिनिधित्व करतो। आम्हाला न बोलवणं हे महायुती सरकारचे लाजिरवाणे कृत्य आहे। आम्हाला सोबत घेतले नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही लढाई करू, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय। तर हा प्रश्न सुटला पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारमध्ये समन्वय हवा, पण तसं होताना दिसत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। सांगली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे। या विरोधात भूमिका घेण्यासाठी मुंबई येथे पाटबंधारे मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। या बैठकीला केवळ महायुतीच्या आमदार आणि खासदारांना निमंत्रण दिले। विरोधी पक्षातील सांगली कोल्हापूरच्या खासदार आमदारांना या बैठकीसाठी बोलवलं नाही। आम्ही लोकप्रतिनिधी नाही का? पूरग्रस्त मतदारसंघाचे आम्ही प्रतिनिधी करतो। महापूर जात पक्ष बघून येत नाही। ज्या भागात पूर येतो त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना बोलावणे आवश्यक होते। अलमट्टी धरण हे मुख्य महापुराचं कारण आहे। या विरोधात आवाज उठवला, चक्काजाम आंदोलन केलं, पण महायुती सरकारने यात राजकारण आणून लाजिरवाणं कृत्य केलंय। त्याचा निषेध व्यक्त करत असल्याचं कदम यांनी सांगितलंय। आता सरकार ठोस पावले उचलताना दिसत नाही, उलट राजकारण करत असल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केलाय। सांगली शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केलाय। मंगळवारी रात्री वांडलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या फ्लॅटवर ही घटना घडली। याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तिघा तरुणांना अटक केली आहे। यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे। विनय विश्वेश पाटील, सर्वज्ञ संतोष गायकवाड, तन्मय सुकुमार पेडणेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पीडिता ही मूळची बेळगाव जिल्ह्यातील आहे। शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात ती MBBS शिक्षण घेते। पीडिता तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत। पीडिता तरुणी 3ऱ्या वर्षात शिकते आहे। मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी जाऊ असं सांगून मोपेडवरून वांडलेसवाडी येथील खोलीवर नेलं। तिथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजलं। त्यानंतर तरुणीवर तिघांनी बलात्कार केला। काही वेळाने तरुणी शुद्धी झाल्यानंतर तिने तिथून स्वतःची सुटका करून घेतली। त्यानंतर मध्यरात्री विश्रामबाग पोलीस ठाणे गाठलं। यावेळी अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची फिर्याद नोंदवत संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या। विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात 3 संशयितांना अटक केली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम राहिलाय। सकाळी उघडीप दिल्यानंतर दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली। मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाल्याने भर दुपारीच पावसाने दाणादाण उडाली आहे। वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तालुक्यांना सलग 3ऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले। तासगाव, कवटेमंकाळ, खानापूरसह जत तालुक्यातही अनेक गावात दमदार पाऊस झालाय। संततधार पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला ब्रेक मिळालाय। ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। शेतात ऊसाच्या सरी बरसल्या असल्याचे चित्र आहे। अरबी समुद्रात
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत होता, मात्र सलग दुसऱ्या दिवशी भर उन्हाळ्यातच पावसाळ्याप्रमाणे वरुण राजा बरसत असल्याने जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होतं, परंतु पावसाने उसंत घेतले होते। त्यानंतर 2:30च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। सुमारे 2 तास पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। वादळी पावसाचा फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसलाय। वाळवा तालुक्यातील कुरळप, शिगाव, तांदुळवाडी, कोरेगाव, कामेरी आणि वाळवा परिसरात 2 तास पाऊस पडला। सोबत ढगांचा गडगडाट सुरूच होता। पडलेल्या पावसाने रस्त्यांच्या बाजूला असलेले नाले दुतर्फा भरून वाहू लागलेत। कोरडे असणारे ओढे नाले वाहू लागलेत। जत तालुक्यातील ओमदी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर टाकली आहे। आटपाडी, कवटेमंकाळ, खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यात बुधवारी दुपारनंतर धुव्वाधार पाऊस सुरू झाला। सांगली ड्रेनेज योजना गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे, अद्याप काम पूर्ण झालं नाही। मे महिन्यात या योजनेचं काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली होती। मे संपत आला तरी ड्रेनेज योजनेचं काम अजूनही अपूर्ण आहे। तर ड्रेनेजचे पाणी आता शहरातील उषाकाल हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या विहिरीमध्ये जात आहे, त्यामुळे विहीर प्रदूषित होत असून मासे मृत्युमुखी पडतात। सांगली व मिरजची ड्रेनेज योजना 12 वर्षांपूर्वी मंजूर झाली आहे। या योजनेचं काम अद्याप पूर्ण झालं नाही, तर मुदतवाढ देण्याचा प्रकार केला जातोय। गेल्या महिन्यात झालेल्या ड्रेनेज योजनेसंदर्भातील बैठकीत सांगली ड्रेनेजचं काम मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदाराने दिली होती, मात्र आज अखेर काम पूर्ण झालेलं नाही। ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे तशी घोषणा देखील झाली होती, पण आज अखेर ठेकेदाराकडून दंड वसूल करण्यात आलेला नाही। आता या ड्रेनेज योजनेचं पाणी धामणीवर रस्त्यावरील उषाकाल हॉस्पिटलच्या उपनगरात पसरते। शिवाय या ठिकाणी म्हैसाळकर यांची विहीर आहे, या विहिरीमध्ये पाणी गेलंय। या अस्वच्छ पाण्यामुळे विहिरीतील मासे मृत्युमुखी पडतात। या संदर्भात नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे, पण आयुक्त सत्यम गांधी यांनी देखील याची दखल घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे नेस्तनाभूत करत दहशतवाद्यांचा खात्मा केला। त्यामुळे भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय शौर्याला सलाम आणि शहीद सैनिक आणि अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। देशभरात राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। सांगली मार्केट यार्ड येथील हुतात्मा स्मारकाला खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग सावंत व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून 2 मिनिटे स्तब्धता पाळून शहीदांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर तिरंगा पदयात्रेला सुरुवात झाली। तिरंगा यात्रेत अग्रभागी भारतीय तिरंगा डौलाने फडकत होता। भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सैन्याचा विजय असो, जय जवान जय किसान, शहीद जवान अमर रहे, जय हिंद अशा घोषणांनी सांगली दणाणून गेली। रॅली तेथून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, सिव्हिल हॉस्पिटल, राम मंदिर, काँग्रेस भवन येथे आली। काँग्रेस भवन समोर स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तेथून आझाद चौक मार्गे महात्मा गांधी पुतळ्यासमोर रॅलीची सांगता झाली। खासदार विशाल पाटील म्हणाले, आपण युद्धभूमीपासून लांब आहोत, पण सैनिकांचा जीव धोक्यात असतो, आपण त्यांच्यामुळे सुरक्षित आहोत। माजी मंत्री आमदार विश्वजित कदम म्हणाले, स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी हे दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले। भारत कोणासमोर झुकत नाही हे दाखवून दिले। या तिरंगा यात्रेने सांगलीतील नागरिकांनी एकजुटीचा संदेश दिलाय। अवकाळी पावसाचं पाणी सांगली व मिरज शहरातील अनेक रस्त्यांवर साचलंय। या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपयोगात आणा अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। महापालिका क्षेत्रात 2 दिवस पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले। त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी रात्री सांगली व मिरज शहरातील अनेक भागांची पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक आयुक्त नकुल जकाते, कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे, अभियंता ऋतुराज यादव आदी जण अधिकारी उपस्थित होते। आयुक्त गांधी यांनी सांगली येथील मारुती रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, एसटी स्टँड परिसर, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, स्टेशन चौक, सिव्हिल चौक, चैत्रबन परिसर, आनंदनगर, टिंबर एरिया, विजयनगर आदी परिसराची पाहणी केली आहे। शहरातील अनेक रस्ते आणि सखल भागात पाणी साचलं असल्याचं आढळून आलं। जलनिसारण विभाग, शहर अभियंता,
सहाय्यक आयुक्त यांनी समन्वयाने पावसाळी परिस्थिती हाताळणं आवश्यक आहे. साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करावी, चांगले नियोजन करून कार्यवाही करावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मंगल टॉकीज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, वंटमुरे चौक आदी परिसराची पाहणी केली आहे. तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावासह तालुक्याच्या पूर्व भागाला मुसळधार पावसाने झोडपले. या पावसाने रानांच्या ताली फुटत डोंगरसोनी आणि परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आलाय. या पावसामुळे शेतकरी सुखावलाय. शहरासह तालुक्यातील अन्य गावांनाही हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. वाळू पावसासोबतच राज्यभरात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे हवामानात बदल झाला असून राज्यात अजून 4 दिवस दमदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान अभ्यासकांनी दिलाय. त्यानुसार गेले 2 दिवस तासगाव तालुक्यातील सर्व गावांना कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय. बुधवारी दुपारी 3च्या दरम्यान तालुक्यातील डोंगरसोनी गावाला मुसळधार पावसाने झोडपला. हा पाऊस अर्धा ते पाऊण तास सुरू होता. या पावसाने रानांच्या ताली फुटून जात सर्वत्र पाणीच पाणी झाले, तर गावातील ओढ्या नाल्यांना पूर येत ते दुथडी भरून वाहू लागले. तसेच तासगाव शहरालाही अर्धा ते पाऊण तास संततधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील सर्वच गावांना कमी अधिक प्रमाणात हा पाऊस पडत होता. या पावसाने शेतकरी सुखावला असून खरीपाच्या कामांना गती येणार आहे. जिल्हा परिषदेत आजपासून कर्मचारी बदल्यांना सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 7 विभागातील 9 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि 37 जणांची विनंती अशा 46 जणांची समुपदेशनद्वारे बदल्या झाल्या. त्यामध्ये वित्त, बांधकाम, जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य या विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अन्य 4 विभागातील बदल्यांची कार्यवाही गुरुवारी होईल. जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदल्यांची प्रक्रिया पार पडली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह संबंधित विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते. विनंती बदली आणि प्रशासकीय बदलीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सोय आणि प्रशासनाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी बदलीचे आदेश दिले. त्यावेळी वित्त विभागातील 2 कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि 3 विनंती बदल्या करण्यात आल्या. तसेच बांधकाममधील 4 जणांची प्रशासकीय, 3 विनंती झाली. जलसंधारणमधील 1 विनंती, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील 1 विनंती, महिला व बालकल्याणमधील 3 प्रशासकीय आणि 6 जणांची विनंती, प्राथमिक शिक्षण विभागातील 6 जणांची विनंती, आरोग्यामधील 17 कर्मचाऱ्यांची विनंती बदली करण्यात आली आहे. गुरुवारी ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन, कृषी व सामान्य प्रशासन विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.